पिवळा आणि हिरवा रंग हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे. विवा कॉलेजला नको. सगळी जबाबदारी घ्यायची ना. आणि माझा कुठे आग्रह आहे विवा कॉलेजला पाहिजे. जबाबदारी घ्या. आहे का ताकद? करोडो रुपये खर्च करून दरवर्षीप्रमाणे रविवारी भरविण्यात आलेल्या वसई विरार महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेत रंगावरून राजकीय रंग आल्याचे पाहावयास मिळाले. मॅरेथॉनच्या सुरुवातीपासून म्हणजेच 11 वर्षापासून मॅरेथॉनसाठी हिरवा व पिवळा या रंगाचा वापर केला जात होता. मात्र 12व्या मॅरेथॉन स्पर्धेत रंगात बदल करण्यात आला. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई, नालासोपारा व बोईसर या तिन्ही ठिकाणी भाजप महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव झाल्याने मोठे परिवर्तन झाले. त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा रंगामध्ये बदल करण्यात आला. झाडे व काही मंडप यांना केसरी भगवा रंग देण्यात आला आहे. तर स्वयंसेवकांसाठी देण्यात आलेल्या टी शर्टचा रंगही केसरी होता. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये बहुजन विकास आघाडी व महायुती यामध्ये राजकीय रंग पाहावयास मिळाला. सत्ताधारी आमदारांनी स्पर्धेच्या आयोजनात हस्तक्षेप केला. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने या स्पर्धेसाठी काहीशी कमी मेहनत घेतली असल्याचे पाहावयास मिळाले. स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहणाऱ्या विशेष सिने कलाकारांचीही यावर्षी उपस्थिती नव्हती. दरम्यान बदल झालेल्या रंगावरून बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हिरवा व पिवळा हा वसई विरार महापालिकेचा ऑफिशियल रंग असल्याचे सांगितले. तर नियोजन व आयोजन करण्याची ताकद लागते, ती आहे का तुमच्यात, असा टोला त्यांनी सत्ताधारी आमदारांना लावला. पहिल्या मॅरेथॉन पासून आजपर्यंत धमाल मॅरेथॉन आणि भारतातली 5वी फुल मॅरेथॉन भारतातली. आणि त्यातल्या कोणत्याही धावपट्टूला विचारा जे याच्यात भाग घेतात, ते आपल्या वसईतली जनता ज्या हिशोबाने प्रतिसाद देते, ढोल ताशे जागोजागी वाजतात, डीजे वाजतो, ते भारतात कुठे होत नाही. काय झालं की सत्तांतर झाल्यानंतरची पहिली मॅरेथॉन आहे आणि भारतीय जनता पार्टीने मॅरेथॉन कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला रंगावरून देखील राजकारण झालं होतं. भारतीय जनता पक्षाने मला माहित नाही. आणि रंगावरून काय राजकारण झालं? अनेक वर्षापासून पिवळा आणि हिरवा रंग होता, तिकडे त्यांनी भगवा रंग केलेला. पिवळा आणि हिरवा रंग हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे वसई विरार. त्यामुळे आमचा काय विषय येतो त्यात? त्यांनी भगवा रंग केला, चांगला आहे. सुरुवातीला जो व्हेन्यू देखील चेंज करायचा प्रयत्न केला. 12 वर्षापासून विवा कॉलेजकडून होते. त्यांची अशी मागणी होती की हा व्हेन्यू इथे विवा कॉलेजला नको. विवा कॉलेजला नको. सगळी जबाबदारी घ्यायची ना. आणि माझा कुठे आग्रह आहे विवा कॉलेजला पाहिजे. जबाबदारी घ्या. आहे का ताकद? घ्या. तुम्ही करा. लखलाभ. त्याला क्रीडा पाहिजे. तो आमचा यंगस्टरचा आहे, पण तरी तुझा घ्या जबाबदारी. त्याला क्रीडाची देतो आमच्या यंगस्टरचा, ज्याचा अध्यक्ष मी आहे. तरी तुझा कला क्रीडाची पण जबाबदारी देतो. घ्या. हा एक खेळाचा प्रकार आहे. राष्ट्रीय मॅरेथॉन आहे. यामध्ये ही मॅरेथॉन आणि कला क्रीडा हे दोन्हीही एक खेळाची भाग आहेत. तर याच्यामध्ये राजकारण येणं उचित वाटतंय. आम्ही आयुष्यात केलं नाही. आपल्या स्टेजवर मग ते मॅरेथॉन असेल, ते चालू आपण केलं,
कला क्रीडा मी आमदार झाला 90ला, आज 35वं वर्ष आहे. सगळ्या स्टेजचे अगदी गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल तर माझ्या बरोबर स्वर्गीय डॉमिनिक गोन्साल्विस साहेब हे स्टेजवर तिकडे वसईला अगदी गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे ते असायचे, म्हणजे त्यांचा स्वर्गवास व्हायच्या अगोदरपर्यंत. तर त्याच्यामुळे आम्ही कधी राजकारण बघितलं नाही. चावरासाहेब, वनग्यासाहेब वगैरे वगैरे ते सगळे झालेले स्टेज. त्यामुळे ते राजकारण आम्ही तर बघितलं नाही. कोण बघत असेल तर मला माहित नाही. यंदा कलाक्रीडाचं 35वं वर्ष आहे, कशी तयारी आहे आणि जोमात होणार? सध्या सुरुवात मी आमदार झाल्या केलं. मुकेश सावे ते बघायचे. आता बाजूला सर्व प्रकाश वनमाळी उभे आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष कोणही असो नेतृत्व हे करतात, कार्यकर्ते सगळे आणि कार्यकर्ते महत्वाचे असतात. त्या हिशोबाने चांगला म्हणजे फर्स्ट क्लासच होणार. आयुष मात्रे अंडर 19ला आणि तिकडे पण चांगला खेळतोय असं मला बोललं कोणतरी. तो आपल्याच टीम मधून खेळायचा. तर अख्खी फॅमिली म्हणजे पहिली बॅट मला वाटते क्षितिज ठाकूर यांनी त्याला त्यावेळी काय होती ती दिलेली. आता यादव काय नाव आपला सूर्यकुमार यादव, सचिन तेंडुलकर वगैरे वगैरे मोठ्या मान्यवरांनी त्यांना बॅटी दिल्यात. पहिली बॅट क्षितिज ठाकूरांनी दिलेली आणि तिकडून तो जो मुलगा खेळतो अभिमान आहे वसईवाल्यांना. म्हणजे पृथ्वीनंतर वसईचं नाव आहे. गोविंदा एक ऍक्टर म्हणून, पृथ्वी क्रिकेटियर म्हणून, आता आयुष मात्रे चांगला आहे ना.